19 तारखेला मुंबईत आमचं एक मोठं गॅदरिंग झालं, मोर्चा झाला आणि काल देखील अनेक लोक उत्स्फूर्तपणे वेगळ्या वेगळ्या पक्षाचे कोण असतील, कोण संस्थेचे असतील, कोण शिक्षक असतील, कोण विद्यार्थी असतील, काही काही असेच नागरिक रस्त्यावर उतरले होते, शांततापूर्व आंदोलन करत होते. काल चैत्यभूमी इथे देखील शांतपूर्व आंदोलन चालू होतं, शांततापूर्व आंदोलन चालू होतं आणि तिथून देखील पोलिसांनी जबरदस्ती करून हे ना गाड्यात भरलं आणि वेगळे वेगळे पोलीस स्टेशनला नेलं. कोणी भोईवाड्याला नेलं, कोणी वडाळ्याला नेलं, कोणी दादरला नेलं, कोणी शिवाजी पार्कला नेलं, कोणी माहीमला नेलं. अनेक जण मायनर्स होते आणि इलिगली डिटेंड होते. त्याच्या विरोधात तर आम्ही पुढची जी कारवाई आहे ती करूच, लिगली जी काय करायची ती करू या पोलीस स्टेशनच्या विरोधात. पण काल आमचे सगळे सहकारी, मग त्याच्यात अर्थात सागर देवरे आहेतच, साईनाथ आहे, आमचे आमदार महेश सावंतजी असतील, सूरज असेल, हे सगळेच धावून गेले आणि ह्या सगळ्या विद्यार्थ्यांना, ह्या सगळ्या तरुणांना पोलीस स्टेशनमधून सोडेपर्यंत सिद्धेश शिंदे होते, निशिकांत शिंदे होते, हे सगळे तिथे थांबले होते. तिथून यांना सोडलं, रात्री सुटका झाली आणि मग तिथून निघाले. पण आज पाहिलं तर सकाळी पोलिसांच्या मनात असं आलं किंवा भाजपाच्या राजवटीच्या मनात असं आलेलं आहे की ह्या सगळ्यांना लिगल नोटीस पाठवलेली आहे, अनेकांवर FIR टाकलेले आहेत आणि आज देखील मला वाटतं दुपारी 101 मुलांना त्यांनी बोलवून पोलीस स्टेशनमध्ये दाबण्याचा प्रयत्न केला होता. तरी देखील आमचे सगळेच सहकारी पुन्हा एकदा गेले तिथे मदतीला